आणि युनेस्को जे काय आहे ते आम्हाला काय मान्य नाही, आम्ही त्यात काय पडणार नाही। उत्तरांच्या प्रतीक्षेत पन्हाळा थांबला आणि युनेस्को जे काय आहे ते आम्हाला काय मान्य नाही, आम्ही त्यात काय पडणार नाही। पन्हाळगडाच्या कुशीत प्रश्नांची घुसमट। जागतिक मानांकन म्हणजे युनेस्कोमध्ये जे दानराम सांगतात याला आमचा गाईड लोकांच्या वतीनं तीव्र विरोध आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्तराची वाट पाहत पन्हाळवासीय सज्ज। युनेस्को जागतिक वारसा मानांकनाबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 2 वाजता मयूर उद्यान पन्हाळगड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे। गावकऱ्यांच्या मागणीनुसार ही बैठक गडावरच घेण्यात येत असून गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। या पार्श्वभूमीवर गावसभा घेऊन 20 सामायिक प्रश्न तयार करण्यात आले आहेत। शिवाय नागरिक स्वतंत्रपणे हे प्रश्न विचारणार आहेत। पन्हाळा जागतिक वारसा स्थळात नकोच अशा आशयाचे फलक गावात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत। सर्व व्यवसाय बंद ठेवत गावकरी बैठकीसाठी उपस्थित राहणार असून युनेस्को मानांकनामुळे आता फायदे तोट्यांविषयी संभ्रम कायम आहे। आजच्या बैठकीत प्रश्नांची उकल होणार का याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शाबाज मुजावर, पन्हाळा। विशेष नागरिक कुमार गवंडी, पन्हाळा। 11 वाजता साहेब येणार होते, कलेक्टर साहेब। आता 2ची मीटिंग ठरलेली आहे। आता जे छोटे मोठे व्यापारी आहेत, लोक आहेत, त्यांनी स्वइच्छेने दुकानं बंद केलेली आहेत आणि कलेक्टरची वाट बघत बसलेले आहे मी। आणि युनेस्को जे काय आहे ते आम्हाला काय मान्य नाही, आम्ही त्यात काय पडणार नाही, आम्हाला त्यात जायचंच नाही आहे। आणि हे जे केलं किंवा हे कुणाचा सर्वे केला, कुणाला विचारून केलं, आम जनतेचा कौल घेतला का, जनरल आम सभा घेतली का, नागरिकांना विश्वासात घेऊन करायला लागलाय का तुम्ही? हे काहीच केलेलं नाही तुम्ही, तुमच्या मनाने हे चाललेलं आहे। त्याला जबाबदार जनता पन्हाळ्याची नाही आहे। आज जो पन्हाळ्यावरती कलेक्टर साहेबांची मीटिंग होणार आहे, पन्हाळा हा जागतिक मानांकन म्हणजे युनेस्कोमध्ये जे दानराम सांगतात याला आमचा गाईड लोकांच्या वतीनं तीव्र विरोध आहे आणि आम्ही याचा निषेध करतो। आज आम्ही गाईड बंद ठेवून याला पाठिंबा दिलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज दुपारी सर्वजणांनी जी कलेक्टर साहेबांची मीटिंग होणार आहे या मीटिंगला सर्व गाईड लोक उपस्थित असतील आणि सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो। जागतिक वारसा स्थळात पन्हाळ्याचा समावेश करू नये यासाठी पन्हाळा सर्व लोकांनी स्वइच्छेनं बंद केलेलं आहे। अत्यावश्यक सेवा सोडल्यास बाकीच्या सर्व दुकानदारांनी सर्व व्यवसाय बंद ठेवून स्वइच्छेने बंद ठेवलेला आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।